dear friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. प्यारे भाइयों और बहनों, बाइबल मंथन में आप सभी का प्रभु यीशु के मीठे नाम में तहे दिल से स्वागत। आइए हम सब मिलकर आराधना महिला ग्रुप के बहनों के साथ अपने प्यारे खुदावन की इबादत करें। तुझा मात्र
बहनों, बहुत बहुत शुक्रिया और ढेर सारी दुआएं आप सबको। आज का प्रभु वचन सुनते हैं सिस्टर राहिल से। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवा बाप्पाला धन्यवाद असो आपण प्रार्थना करू। स्तुतीस पात्र भयास योग्य जिवंत देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुझं गौरव करते राजा। पवित्र प्रभूच्या आजच्या वचनांबद्दल तुला धन्यवाद देतो। आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर। वचनाद्वारे आमची भेट घे, वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल प्रभूची, आमचं प्रत्येकाचं सहाय्य कर माझ्या देवा। मोशेला तू म्हटलास की मी आहे तो आहे, कधी न बदलणारा तू आमचा देव आहेस माझ्या देवा। अब्राहम, इसाक, याकोबाचा तू आमचा देव आहेस माझ्या देवा। तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवा बाप्पाला धन्यवाद असो। आपण वचनात जाऊया। दावीद राजा म्हणते की तू माझा गोंताट काढून मला नाचाव्यास लावले, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझं गुणगान गावा। आज आपण चला देवबापाचं गुणगान गाऊ, त्याच्या वचनांमध्ये त्याची स्तुती करू। आज आपण वचनात जाऊया। निर्गम 14 आणि 13 वचन वाचते। मोशे लोकांना म्हटला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वरास तुमचे जे तारण करेल ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडणार नाही। परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा। हालेलुया, देवबापाला धन्यवाद असो या वचनांबद्दल। परमेश्वर आपला लढाई लढणारा आपला परमेश्वर आहे। तो काय म्हणतो आपल्याला, तुम्ही शांत राहा, मी तुम्हासाठी लढेल। आपला देव हा जिवंत देव आहे आणि तो आपला लढाई लढणारा परमेश्वर आहे। आणि इथे इस्रायल लोकांची अद्भुत रीते परमेश्वराने सुटका केलेली आहे। मिसर सैन्य आणि मिसर देशातून त्यांची सुटका केलेली आहे आणि तांब्या समुद्रातून परमेश्वराने त्यांना अद्भुत रीते बाहेर काढलेला आहे। आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या लढाया लढेल। आपला देव हा लढाई लढणारा परमेश्वर आहे। इथे इस्रायल लोकांना मोशे म्हणतो की जे मिसर लोक तुम्ही बघत आहे ते तुमच्या दृष्टीस पडणार नाही। प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये प्रश्न असतील, समस्या असतील, चिंता असतील, काळज्या असतील, एखादा जीव घेणारा आजार पण असू शकतो। प्रार्थना करा, तो आजार कधीच तुमच्या दृष्टीस पडणार नाही, कारण देवाचं वचनच आपल्याला सांगतं जेव्हा प्रश्नात असतो, जेव्हा आपण समस्यात असतो, तेव्हा परमेश्वराला आपल्या लढाया द्या, त्याच्या हातात सोपा ते प्रश्न, त्या चिंता काळज्या। जेव्हा त्याला परमेश्वराच्या हातात आपण सोपून त्याला म्हणतो की तू आमच्यासाठी लढ, तेव्हा परमेश्वर आपल्याला मोठा विजय देतो। इथे इस्रायल लोकांना मोठा विजय दिलेला आहे। मिसर देशात ते असताना, गुलामगिरीत असताना परमेश्वराने त्यांची सुटका केली। मिसर म्हणजे हे गुलामगिरी, पापाचं ठिकाण आहे आणि परमेश्वराची इच्छा होती की त्याच्या लेकरांनी त्या गुलामगिरीत राहू नये। परमेश्वराने मोशेच्या द्वारे अद्भुत रीते ह्या इस्रायल लोकांना बाहेर काढलेलं आहे। मोशेला त्यांनी उभं केलं त्यांच्यासाठी आणि मोशे इस्रायल लोकांचं नेतृत्व करत असताना इथं मोशाने त्यांना तांबड्या समुद्रातून बाहेर काढलं आणि जेव्हा मिसर सैन्य त्यांच्या मागे लागले तेव्हा सर्व इस्रायल लोक घाबरून गेले आणि ते मोशेबद्दल कुरकुर करू लागले की मोशेला ते म्हणू लागले की काय आम्हाला कबरा नव्हते का तू इथं आम्हाला आणलंस, आम्ही मिसरात होतो तेच बरं होतं। पण परमेश्वर तिथं म्हटलंय की फारो आणि त्याचं सैन्य पुन्हा कधी तुमच्या दृष्टीस पडणार नाही आणि तसंच घडलं। फारो आणि त्याचा सैन्याचा नाश झाला पाण्यामध्ये आणि मिसर लोक जे त्याच्या पाठीशी लागले ते इस्रायल लोकांशी, परमेश्वराने तिथं मोठा विजय त्यांना दिलेला आहे। शत्रूपासून सुटका दिलेली परमेश्वराने आणि त्याच्यानंतर ते तिथं उल्हास करत आहे, आनंद करत आहे। मिरेम आणि ते सर्वांनी देवाचे डब वाजून स्तुती केली, आराधना केली आणि थोड्या काळानंतर ते जेव्हा त्या मारा ठिकाणी आले तेव्हा ते कुरकुर करू लागले, मोशेला भांडू लागले। आपल्या जीवनात तसंच असतं, जेव्हा प्रश्न येतात, समस्या येतात, आपण कुरकुर करतो आणि आपण परमेश्वराची कुरकुर करतो।
देव आम्हाला पाहत नाही, देव आमचे प्रश्न सोडत नाही. पण परमेश्वराचं एक वचन आपण वाचूया, निर्गम 15:26. तो आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञानाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळल, तर मिस्र लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुम्हावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपला देव हा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो माझं वचन पाळ, माझं वचन ऐक. तुझ्या बोटाला, तुझ्या कपाळपट्टीला, तुझ्या हातांना ते लिही, कपाळपट्टीला लिही. परमेश्वराचं वचन आपल्याला हेच सांगते की तुम्ही वचनात प्रार्थनेत जेव्हा वाढता तेव्हा परमेश्वर आपल्या लढ्या लढतो आणि तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे, तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा त्या मारा परिस्थितीमध्ये ते असताना ते मोशेला कुरकुर करत होते, तसंच आपण देखील आपल्या जीवनामध्ये प्रश्नात समस्यात कुरकुर करतो. मोशेने तर त्यांना पाणी पाजलं, तिथं देवबाप्पाने त्यांच्या सर्व गरजा भागवल्या. पण जेव्हा ते मारा सोडून एलिम या ठिकाणी आले तेव्हा तिथं त्यांना चांगली स्थिती मिळाली. तिथं त्यांना 12 झरे भेटले पाण्याचे, 70 खजुरीचे झाडे भेटले. म्हणजे तिथं भरपुरी, तिथं आशीर्वाद. एलिम ठिकाण म्हणजे देवाचं सानिध्य. देवाने त्यांना खायला प्यायला त्यांना भरपुरी तिथं दिले आणि भरपुरी ज्या ठिकाणी चांगलं ठिकाण होतं तिथं त्यांनी डेरा दिला, त्यांनी तिथं मुक्काम केला, तिथं ते थांबले. परमेश्वराने त्यांच्या तिथं गरजा भागवल्या. तसंच आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्या जीवनात चांगली परिस्थिती असते तेव्हा आपण तिथं आनंदित असतो, उल्हास करत असतो. आपल्याला नेहमी चांगली परिस्थिती हवी असते. जेव्हा आपल्यावर प्रश्न समस्या त्याच्यामध्ये आपण टिकत नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला चांगली परिस्थिती हवी असते, पण चांगली परिस्थिती परमेश्वर देत असतो. आणि जेव्हा त्याच्या वचनांमध्ये आपण मनन करतो, त्याच्या आज्ञाविधींमध्ये राहतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला चांगली परिस्थिती देतो. मत्तेचा 21:21 जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये सांगितले की मोरीच्या दाण्याएवढा तुझा विश्वास असेल आणि तू या समुद्रा उठून खोल समुद्रात जाण्याची आज्ञा करत तर तसं घडेल. तुम्ही जे काय प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळेल. आज नवा करारामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की प्रार्थना करून मागा. आज नव्या करारामध्ये आपल्याला हेच शिकवले की तुझा विश्वास, एवढीसा विश्वास जरी असला तरी काय होणारे कार्य घडणार आहे. त्या डोंगराला तुम्ही सर म्हटले तर सरणार आहे. आणि तुम्ही जे काय प्रार्थना करून मागता परमेश्वर देणार आहे. आज प्रार्थनेची गरज आहे. त्या कबरेतून बाहेर या, त्या मिसरातून बाहेर या, त्या गुलामगिरीतून बाहेर या, हेच परमेश्वर आज आपल्याला सांगते. इस्रायल लोक आणि सर्व मेले गेले, त्यांचा हे उदाहरण दाखवले आपल्यासाठी की आपण काहीतरी त्यांचं वाचतो तेव्हा काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे. देवाचं भय त्या वाचण्यातून आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. कारण परमेश्वराची हीच इच्छा आहे की तुमचा आणि माझा नाश होऊ नये. आणि म्हणून परमेश्वराचं वचनात राहणे, त्याच्यामध्ये टिकणं, प्रार्थना करून प्रत्येक गोष्ट मागणे, हे देवाचं अभिवचन आहे की मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडल्या जाईल. परमेश्वराने प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला सर्व काही दिलेले, फक्त ते मागायला पाहिजे. आणि म्हणून आपण यासाठी प्रार्थना करूया. प्रत्येक स्थितीमध्ये प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहा आणि प्रत्येक लढा परमेश्वराला लढू द्या. आपल्या बुद्धीने, आपल्या ताकदीने, आपल्या विचाराने काही घडू शकत नाही. कारण त्याचं वचनच सांगतं, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये आणि बलवानाने आपल्या बलाचा अभिमान बाळगू नये. तर बाळगायचा असेल तर तो माझा अभिमान बाळगा. आज त्या परमेश्वराचा अभिमान बाळगूया आणि त्या आपल्या लढ्या त्याच्या हातात देऊया. प्रार्थना करू आपण. धन्यवाद करतो प्रभू, तुझी स्तुती करतो माझ्या राजा. इस्रायल लोकांना अद्भुतरीते तू सांभाळलंस माझ्या देवा. मेघस्तंभ, अग्निस्तंभाच्या द्वारे तू त्यांचा सांभाळ केलास. अद्भुतरीते त्यांना प्रभू तू चालवलंस. आज तोच तू आमचा देव आहेस माझ्या देवा.
आज प्रभूजी आम्हाला देखील त्या बाप्पा दुधामधाच्या त्या कनान देशामध्ये तुझी इच्छा आहे बाप्पा की आम्ही त्याच्यामध्ये राहावा. यासाठी प्रभू तू आमचं प्रत्येकाचं साह्य मदत कर. तुझ्या वचनात तुझ्या प्रार्थनेत चालव आणि प्रभू आमचं साह्य मदत कर. पवित्र देवा, वचनांद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. आमच्या लढाया आम्ही तुझ्या हातात सोपवतो माझ्या देवा. आमच्या प्रत्येक लढ्यात तू लढ माझ्या देवा आणि आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आजचे वचन आशीर्वादित कर. या वचनांबद्दल तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. हे तुझं अभिवचन आहे माझ्या देवा आणि म्हणून आम्ही बाप्पा उपकार मानतो या वचनांबद्दल. मान सन्मान गौरव तुला देत येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन आमेन. आज का वचन हम सभी के लिए आशीर्वादित हो, यही प्रार्थना. धन्यवाद बहन राहल. Dear brothers and sisters, today I would like to share 12 tongue tamers with you. If we memorize these verses and use them to control our tongue, then we will have victory over the consequences of bad words. Ask the Lord to set a guard over our tongue so that we only say things that are pleasing to Him. Number 1, he that keepeth his mouth keepeth his life, but he that openeth wide his lips shall have destruction. Proverbs 13:3. 2, seest thou a man that is hasty in his words? There is more hope of a fool than of him. Proverbs 29:20. 3, he that answereth a matter before he heareth it, it is folly and shame unto him. Proverbs 18:13. 4, every idle word that men shall speak, they shall give account thereof in the day of judgment. Matthew 12:36. 5, let no corrupt communication proceed out of your mouth, but that which is good to the use of edifying, that it may minister grace unto the hearers. Ephesians 4:29. 6, a man hath joy by the answer of his mouth, and a word spoken in due season. How good is it? Proverbs 15:23. 7, who keepeth his mouth and his tongue keepeth his soul from troubles. Proverbs 21:23. 8, a soft answer turneth away wrath, but grievous words stir up anger. A wholesome tongue is a tree of life, but perverseness therein is a breach in the spirit. Proverbs 15:1, 2 and 4. 9, even a fool when he holdeth his peace is counted wise, and he that shutteth his lips is esteemed a man of understanding. Proverbs 17:28. 10, the words of a talebearer are as wounds, and they go down into the innermost part of the belly. Proverbs 18:8. 11, for he that will love life and see good days, let him refrain his tongue from evil, and his lips that they speak no guile. 1 Peter 3:10. 12, if any man among you seem to be religious, and bridleth not his tongue, but deceiveth his own heart, this man's religion is in vain. James 1:26. My dear God's people, may the Holy Spirit help us to learn these 12 tongue tamers, which will surely give us a life-changing experience. Thanks a lot for being with us. Kindly continue watching, sharing, and subscribing Bible Manthan. Stay blessed. Shalom.